नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहायचं आहे 5वा पाठ। या 5व्या पाठमध्ये आपण पाहणार आहोत गॉस सरफेस किंवा गॉस लॉ आपण पाहिला। मागच्या पाठमध्ये आपण गॉस लॉ पाहिलेला। हा गॉस लॉ काय सांगतो या ठिकाणी स्टेटमेंट काय स्टेटमेंट ऑफ द गॉस लॉ, द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू ए closed surface equal to the net charge enclosed by the surface divided by epsilon zero। म्हणजे या ठिकाणी टोटल नेट इलेक्ट्रिक फील्ड ही किती असेल तर त्या ठिकाणचा प्रभारी चार्ज किती असतो, टोटल प्रभारी चार्ज किती असतो डिवाइडेड बाय त्याची त्या मीडियमची परमिटिव्हिटी आपल्याला रिप्रेझेंट करता येते। म्हणजे गॉस लॉ द्वारे आपल्याला या ठिकाणी टोटल चार्ज एनक्लोज चार्ज त्या सरफेस वर किती आहे त्याच्यावरून आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला त्या ठिकाणी त्या एरिया मधून किती जातात हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते। म्हणजे आपल्याला 2 डायमेन्शन किंवा 3 डायमेन्शन या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करता येते। 3 डायमेन्शन स्पेस मध्ये जर का चार्जेस जर डिस्ट्रीब्यूट होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला स्पियर हा सरफेस आपल्याला कन्सिडर करता येते। तसंच या ठिकाणी रेग्युलर सरफेस किंवा इरेग्युलर सरफेसचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, इलेक्ट्रिक चार्ज किती आहे, नेट इलेक्ट्रिक चार्ज किती आहे हा आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो। म्हणजे गॉस लॉ इज ऍप्लिकेबल टू एनी क्लोज सरफेस ऑफ रेग्युलर और इरेग्युलर शेप ऑफ साइड। म्हणजे हा गॉस लॉ आपल्याला कोणत्याही सरफेस साठी त्या ठिकाणी ऍप्लिकेबल करता येतो। या ठिकाणी ई डॉट डीएस जर असेल तर 3 डायमेन्शन मध्ये जे काही ई डॉट डी असेल ते सारखंच असेल, प्रत्येक सरफेस एरिया मध्ये सारखंच असेल। त्यामुळे या सरफेस एरियाचा आपल्याला नेट इलेक्ट्रिक सरफेस एरिया आपल्याला टोटल काढता येईल। हा गॉसियन सरफेस नुसार काढता येते। मागच्या आपण याच्यामध्ये पाठामध्ये पाहिलेलं होतं त्या पद्धतीने आपल्याला टोटल चार्ज काढता येईल। छोट्या छोट्या पार्टचा आपल्याला एरिया घेऊन त्या ठिकाणी नेट इलेक्ट्रिक चार्जेस आपल्याला क्लोज सरफेस आपल्याला त्या ठिकाणी काढता येते। या पद्धतीने आपल्याला गॉसियन लॉ त्या ठिकाणी ऍप्लिकेबल करता येतो। आता आपल्याला याच्यामध्ये पुढचा पार्ट पाहायचा आहे आपल्याला की या ठिकाणी आपल्याला डायपोल म्हणजे काय सांगता येईल, डायपोल मुवमेंट कशा पद्धतीने होते आणि इलेक्ट्रिक डायपोल कसे तयार होतात। इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, 2 वेगवेगळे पोल्स इक्वली काय होतात त्या ठिकाणी सेपरेट होतात, त्याला आपण डायपोल असं म्हणतो, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतात। जे परमनंटली इलेक्ट्रिक डायपोल सेट होतात त्याला आपण परमनंट पोलार फॉर्म मध्ये काही असतात सबस्टन्स, काही नॉन पोलार सबस्टन्स असतात। म्हणजे ज्याचे पोलरायझेशन होते, म्हणजे 2 वेगवेगळे इलेक्ट्रिक चार्जेस काय होतात, वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट होतात, इक्वली सेपरेट होतात आणि परमनंट त्या ठिकाणी डायपोल इलेक्ट्रिक चार्जेस त्या ठिकाणी सेपरेट होतात। असे पोलार सबस्टन्स असतात, काही नॉन पोलार सबस्टन्स असतात। म्हणजे त्या ठिकाणी काही वेळापुरते त्या ठिकाणी काय होतात, डायपोल फॉर्मेशन होते। डायपोल म्हणजे 2 चार्जेस हे वेगवेगळे त्या मटेरियल मीडियम मध्ये काय होतात, सेपरेट होतात, इक्वली स्पेस होतात। असे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतात। वेगवेगळे उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। नॅचरल डायपोलचे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे। मॉलिक्यूल ऑफ वॉटर, अमोनिया, सल्फर, त्याच्यानंतर डायऑक्सिजन, सोडियम क्लोराइड ETC have an inherent separation of center of positive and negative charge. Such molecule are called as polar molecule. या मॉलिक्युल्सलाच आपण काय म्हणतो तर पोलार मॉलिक्युल्स म्हणतो। म्हणजे पोलार मॉलिक्युल्स आर द मॉलिक्युल्स in which the center of positive charge and the negative charge is neutrally separated। असे जे काही चार्जेस असतील तर त्याला आपण पोलार चार्जेस असं म्हणतो। काही नॉन पोलार मॉलिक्युल्स असतात हे आता आपण या ठिकाणी डायपोल इलेक्ट्रिक डायपोल मध्ये आपण पाहूया।
काय म्हणता येईल आपल्याला, नेक्स्ट आर्टिकल जे आहे त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. पहा सोबतच्या आकृतीमध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल दाखवलेला आहे. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय सांगता येते की या ठिकाणी पेअर ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इक्वल अँड अपोजिट चार्जेस आर सेपरेटेड ॲट अ डिस्टन्स 2l. 2l एवढ्या डिस्टन्स मध्ये काय होतात, हे चार्जेस काय होतात, सेपरेट होतात, इक्वली सेपरेट होतात या ठिकाणी. त्याला आपण त्या प्रोसेसला आपण काय म्हणलेलं आहे, बाय अ फायनाईट म्हणजे आपल्याला मोजता येईल या एवढं जे डिस्टन्स असेल त्याला आपण फायनाईट डिस्टन्स असं म्हणतो. तर काही डिस्टन्स वर काय होते, असे दोन वेगवेगळे चार्जेस काय होतात, इक्वली सेपरेट होतात. या सेंटर पासून काय होतात, हे सारख्या अंतरावर या ठिकाणी सेपरेट होतात. या सेंटर पासून ते इथपर्यंतचं अंतर l असेल, या सेंटर पासून ते इथपर्यंतचं अंतर काय असेल, l एवढं डिस्टन्स असेल. इथून AP एवढं डिस्टन्स जे आहे ते l असेल आणि BP एवढं डिस्टन्स सुद्धा काय असेल, l असेल. इक्वली सेपरेटेड होतात. काय झालेलं आहे, इक्वल आणि अपोजिट चार्जेस जर इक्वली फायनाईट सेपरेट होत असतील तर अशा प्रकारची जी काही चार्ज सेपरेशन होते त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. आता हा इलेक्ट्रिक डायपोल जो तयार झालेला आहे त्याच्यामधून जाणारी जी काही ऍक्सिस दाखवलेली आहे, ही जी काही ऍक्सिस आहे A B ला जॉईन होणारी जी लाईन आहे, लाईन जॉईनिंग द टू चार्जेस which are separated by 2l distance, that line is called as a axial line. या लाईनला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड axial line किंवा ऍक्सिस, लाईन ऑफ ऍक्सिस. कशाची, डायपोल ऍक्सिस, यालाच काय म्हणतो आपण, डायपोल ऍक्सियल लाईन, डायपोल ऍक्सियल लाईन. आणि याला जी काय परपेंडिक्युलर असते आणि सेंटर मधून पास होते, परपेंडिक्युलर अँड पासेस थ्रू दी सेंटर ऑफ पॉइंट इन द ऍक्सियल लाईन. ऍक्सियल लाईनच्या सेंटर पॉइंट पासून आणि ऍक्सियल लाईनला जी लंब रेषा असते या लंब रेषेला काय म्हणतात, इक्विटोरियल, इक्विटोरियल लाईन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलचा इक्विटोरियल लाईन. मग जर या ठिकाणी इक्विटोरियल मध्ये कुठे पॉइंट असेल तर आपण म्हणतो इक्विटोरियल पॉइंट. हा इक्विटोरियल पॉइंट झाला, वरचा किंवा खालचा इक्विटोरियल पॉइंट झाला. आणि ऍक्सियल पॉइंट म्हणजे काय, या ठिकाणी पॅरलल ज्या ठिकाणी जेवढ्या ठिकाणी पॉइंट येईल त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सियल पॉइंट म्हणतो. डायपोल ऍक्सिस जवळचा पॉइंट, त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला मेजर करता येते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय कन्सिडर करता येते, जी का लाईन पास झालेली आहे दोन इक्वल अँड अपोजिट चार्जेसला जोडणारी, तिला आपण ऍक्सियल लाईन म्हणतो. तर तिला जी लंब रेषा असते सेंटर मधून जाणारी आणि ऍक्सियल लाईनच्या सेंटर मधून पास होणारी लंब असणारी रेषा, तिला आपण इक्विटोरियल लाईन म्हणतो. इथं PQ हा इक्विटोरियल लाईन दाखवलेला आहे. मग या ठिकाणी जो सबस्टन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्स किंवा मटेरियल असतात, तर हे सबस्टन्स किती प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल होते असे सबस्टन्स, एक पोलार असतो आणि दुसरा नॉन पोलार सबस्टन्स असतात. आता पोलार सबस्टन्स आणि नॉन पोलार सबस्टन्सची उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहे, पोलार सबस्टन्स आणि नॉन पोलार सबस्टन्स. आता याचं आपल्याला डिरायव्हेशन काय लिहिता येईल, इलेक्ट्रिक डायपोलचं डिरायव्हेशन आपल्याला त्या ठिकाणी डिराईव्ह करता येते की डायपोल मुवमेंट, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. दोन सबस्टन्स असतात. आता इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणजे आपल्याला नेमकं त्या ठिकाणी काय सांगता येईल,
इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आपल्याला कशाने रिप्रेझेंट करता येतो? कोणत्याही याचा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय? इट इज द स्ट्रेंथ ऑफ द डायपोल मुवमेंट इन टर्म्स ऑफ अ क्वांटिटी कॉल्ड ॲज अ डायपोल मुवमेंट. याला आपण डायपोल मुवमेंट असं म्हणतो. आणि डायपोल मुवमेंट म्हणजे काय? कोणताही वन ऑफ द चार्ज घ्या, कोणताही वन ऑफ द चार्ज डायपोल मुवमेंट पी आपल्याला रिप्रेझेंट करता येते. कोणताही एक चार्ज आणि दोन चार्ज मधलं डिस्टन्स किती आहे? 2L एवढं डिस्टन्स आहे. म्हणजे याला काय सांगता येईल? याला काय म्हणता येईल? इट इज अ प्रॉडक्ट ऑफ वन ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन देम. वन ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन देम याला आपण काय म्हटलेलं आहे? डायपोल मुवमेंट. पहा, आणि जर आपण त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं, डायपोल मुवमेंट म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? डायपोल मुवमेंट म्हणजे काय सांगता येईल? द स्ट्रेंथ ऑफ डायपोल मुवमेंट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. डायपोल मुवमेंट ही एक अशी टर्म आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला फिजिकल क्वांटिटी मेजर्ड करायची आहे. ती फिजिकल क्वांटिटी कशी मेजर्ड केलेली आहे? डायपोल मुवमेंट म्हणजे या ठिकाणी दोन चार्जेस सेपरेट झाले आणि त्या सेपरेट झालेल्या डायपोल मुवमेंट आपल्याला कशा पद्धतीनं सांगता येईल? तर हा डायपोल मुवमेंट इज अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड बाय द, या फिजिकल क्वांटिटी नुसार आपल्याला मेजर करता येईल. मग डायपोल मुवमेंट म्हणजे काय? इट इज अ प्रोडक्ट. हा प्रॉडक्ट आहे. कशाचा प्रॉडक्ट आहे? तर हा प्रॉडक्ट या ठिकाणी कोणकोणते कन्सिडर केलेले आहेत आपण या ठिकाणी? डायपोल मुवमेंट अशा प्रकारचा वेक्टर क्वांटिटी आहे. काय आहे? हा वेक्टर क्वांटिटी आहे. हुज मॅग्नेट्यूड इज q into 2L and the direction is from the negative to positive charge. Direction is negative to positive charge कडे त्याची काय असेल? डायरेक्शन असेल. असा जो काही आपण त्या ठिकाणी पॅरामीटर यूज केलेला आहे, पी या अक्षराने आपण दाखवलेला आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? डायपोल मुवमेंट. आणि जर आपण टर्म या ठिकाणी कन्सिडर केली डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट म्हणजे स्ट्रेंथ विच इज मेजर्ड बाय द फिजिकल क्वांटिटी. कशा पद्धतीने आपल्याला त्याला एक्सप्रेस करता येते पुढे पाहूया. पाहता याच्यामध्ये डायपोल मुवमेंट. A dipole moment is a vector whose magnitude is equal to aq into 2L and direction is from the negative to positive charge. The unit of dipole moment is coulomb meter or dB. या पद्धतीने आपल्याला डायपोल मुवमेंटचे आपल्याला डेफिनेशन त्या ठिकाणी सांगता येते. इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ q into 2L. कोणताही एक चार्ज आणि त्या ठिकाणी त्याचं डिस्टन्स, दोन चार्जेस सेपरेशन झालेलं डिस्टन्स म्हणजे डायपोल मुवमेंट आपल्याला सांगता येते. डायपोल मुवमेंटचं युनिट काय? कुलम मीटर. चार्ज कुलम मध्ये, लेंथ मीटर मध्ये मोजतात. कुलम मीटर त्यालाच आपण डीबे म्हणतो. हा डीबे चार्ज किती आहे? एक डीबे बरोबर 3.33 इंटू 10⁻³ कुलम मीटर एवढा हा चार्ज त्या ठिकाणी असतो. आता या ठिकाणी पोलार सबस्टन्स आणि नॉन पोलार सबस्टन्स ज्याच्याद्वारे काय होते की डायपोल मुवमेंट त्या ठिकाणी तयार होतात. हे डायपोल मुवमेंट परमनंटली केव्हा तयार होतात आणि नॉन परमनंट केव्हा असतात? त्या ठिकाणी दे आर परमनंटली सेपरेटेड. त्याला पोलार मॉलिक्युल्स असं म्हणतो किंवा पोलार सबस्टन्स म्हणतात. पोलार मॉलिक्युल्स म्हणजे कशा पद्धतीचा मॉलिक्युल्स असतो? द मॉलिक्युल्स इन विच द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज इज नॅचरली सेपरेटेड. त्या ठिकाणी नॅचरली इक्वली काय झालेले असतात?
सेपरेटेड झालेले असतात त्याला आपण काय म्हटलेलं आहे, दिस इज कॉल्ड अ पोलार मॉलिक्यूल सबस्टन्स. त्याला आपण पोलार मॉलिक्यूल सबस्टन्स म्हणतो. हे पोलार मॉलिक्यूल सबस्टन्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. कोणकोणते पोलार मॉलिक्यूल सबस्टन्स त्या ठिकाणी असतात. या पद्धतीने आपल्याला पोलार मॉलिक्यूल्स नॅचरल डायपोल मुवमेंट आपल्याला एक उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. नॅचरल पोलार मॉलिक्यूल्स आपल्याला या ठिकाणी मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर, अमोनिया, सल्फर डायऑक्साइड, सोडियम क्लोराइड एवढे जे काही मटेरियल्स आहे त्याला आपण पोलार मॉलिक्यूल्स म्हणतो. सच मटेरियल आर कॉल्ड ॲज पोलार मॉलिक्यूल. या ठिकाणी नॅचरली इक्वली सेपरेटेड झालेले असतात. या ठिकाणी H2O मॉलिक्यूल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. याच्यामधला अँगल 105 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी असतो. निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज मध्ये असे जे काही मटेरियल्स असतात ज्याचं पोलार फॉर्मेशन होते, इक्वली स्पेस असतात त्या ठिकाणी सेंटर ऑफ लाईन पासून इक्वली स्पेस झालेले जे असतात त्याला आपण पोलार मॉलिक्यूल्स असं म्हणतो. हे पोलार मॉलिक्यूल्स आणि दुसरा जो मटेरियल आहे त्याला आपण नॉन पोलार मॉलिक्यूल्स म्हणतो. खाली दिलेला आहे नॉन पोलार मॉलिक्यूल्स आर द molecules in which the center of positive charge and the negative charge is one and the same. दोन्ही त्या ठिकाणी एकत्र असतात. त्या ठिकाणी सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज इज वन अँड द सेम, सारखेच असतात. दे डू नॉट हॅव अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल. त्यांना परमनंट इलेक्ट्रिक डायपोल नसते, तर पोलार मॉलिक्यूल्सला परमनंट इलेक्ट्रिक डायपोल असतात. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आर डिस्प्लेस अँड डायपोल इज इंड्यूस. काय होते, काही वेळेसाठी काय होतात नॉन पोलार मॉलिक्यूल्स मध्ये त्या ठिकाणी काय होतात, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होतात, इंड्यूस होतात, वेगवेगळे त्या ठिकाणी इंड्युस्ड होतात. आणि मग ज्या ठिकाणी इंड्यूस इफेक्ट दूर झाला की परत काय होतात, त्या ठिकाणी सेम चार्जेस त्या ठिकाणी शिल्लक राहतात. त्यामुळे असे जे काही मॉलिक्युल्स तयार होतात त्या मॉलिक्युल्सला आपण नॉन पोलार मॉलिक्युल्स म्हणतात. त्या ठिकाणी इंड्यूस इफेक्टद्वारे काय होतात, नॉन पोलार मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार होतात. लक्षात आलं. आता आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल आणि डायपोल मटेरियल्स आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी पुढचं पाहूया, कपल ऍक्टिंग ऑन अन इलेक्ट्रिक डायपोल इन ए युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. पाहूया आपण पुढचं आर्टिकल. याच्यामध्ये कपल ऍक्टिंग ऑन अन इलेक्ट्रिक डायपोल इन ए युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशी दाखवलेली आहे, एका रेषेमध्ये असणारी जी फील्ड आहे त्याला आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कपल ऍक्टिंग ऑन अन इलेक्ट्रिक डायपोल. आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक डायपोल असे दोन चार्जेस असे सेपरेट ठेवलेले आहे. या ठिकाणी असे दोन चार्जेस सेपरेट ठेवलेले आहे. हे झाली या ठिकाणी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ही काय झाली, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झाली. या दिशेने काय असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी समोरच्या फिगर मध्ये, या फिगर मध्ये दाखवलेला आहे. मग या ठिकाणी डायपोल फॉर्मेशन झालेलं आहे. या ठिकाणी आपण मायनस क्यू चार्ज घेतला, या ठिकाणी प्लस क्यू चार्ज घेतला. दोन डायपोल सेपरेशन झालेलं आहे. आणि या डायपोल मुळे काय तयार झालं, या ठिकाणी कपल किंवा टॉर्क फोर्स तयार झाला. कपल फोर्स माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीचा असतो, या ठिकाणी ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला जे चाक असतो, आपण चाक दोन्ही हातामध्ये धरल्या जातो. आपण व्हेइकल याचं असेल, कारचं जे चाक आहे, स्टेरिंग आहे, त्या ठिकाणी आपण कपल ऑफ फोर्सेस ऍक्ट करतो. एक फोर्स वरच्या दिशेने असतो असा सर्कल मध्ये, एक फोर्स वरच्या दिशेने असतो, एक फोर्स खालच्या दिशेने असतो. म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे, एकमेकांच्या अपोजिट आहे. त्याला आपण कपल ऍक्टिंग असं म्हणतो. कपल ऍक्टिंग ऑन दॅट डायपोल. या डायपोल मध्ये कपल ऍक्ट होतो. कपल ऑफ फोर्सेस ऍक्ट झाल्यामुळे काय होईल, त्याचं
मोशन होईल, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायपोलचं मोशन होईल. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फोर्स किंवा टॉर्क ऍक्ट होतो. हा टॉर्क म्हणजे काय, कपल ऑफ फोर्सेस, दोन्ही फोर्सेस असतात, एक वरच्या दिशेने असेल एक खालच्या दिशेने असेल, त्याला आपण टॉर्क ऍक्टिंग ऑन अ सर्कल. म्हणजे हा फोर्स या दिशेने असेल, दुसरा फोर्स या दिशेने असेल. आपला ज्या व्हेइकलचा हँडल असेल ते हँडल काय करतो आपण, या ठिकाणी इकडे वळवायचं असेल तर याला खालचा फोर्स देतो आणि याला वरचा फोर्स देतो. हे जे काय फोर्सेस असतात या दोन्ही फोर्सला आपण काय म्हणतो, दिस फोर्स इज कॉल्ड अ कपल ऍक्टिंग ऑन दिस हँडल, बायसिकल हँडल. बायसिकलच्या हँडलवर कपल त्या ठिकाणी ऍक्ट होतो, म्हणजे दोन फोर्सेस त्या ठिकाणी ऍक्ट होतात. तसंच या ठिकाणी आपण काय केलं की इलेक्ट्रिक फील्ड ठेवलेली आहे. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये दोन असे डायपोल झालेले, डायपोल आपण कन्सिडर केलेले आहे. डायपोल फॉर्मेशन सबस्टन्स आपण कन्सिडर केलेला आहे. इथं ठेवलेला आहे, एअर मीडियम मध्ये ठेवलेला आहे. मीडियम कोणता आहे, एअर मीडियम मध्ये ठेवलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल पहा, या आकृतीमध्ये काय काय दर्शवलेलं आहे. आता हे लक्षात आलं तुमच्या, आपल्याला या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस, आणि हा प्लस क्यूई या ठिकाणी कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे, हा फोर्स आहे. फोर्स बरोबर आपल्याला काय लिहिता येते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बरोबर आपल्याला काय लिहिता येते, कोणती, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बरोबर फोर्स डिवायडेड बाय चार्ज लिहिता येईल आपल्याला. म्हणजेच फोर्स बरोबर काय लिहिता येते आपल्याला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू चार्ज. तेच लिहिलं आपण. इथं कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे या ठिकाणचा फोर्स कोणता झाला, क्यूई झाला प्लस क्यूई न रिप्रेझेंट केला. तसंच या ठिकाणी मायनस क्यूई, निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज मायनस क्यूई, याची डायरेक्शन कोणती आहे, इकडच्या दिशेने असेल. पॉझिटिव्ह आहे इकडचा आणि निगेटिव्ह असेल या डायरेक्शन आपण त्या ठिकाणी दर्शवतो. ही पॉझिटिव्ह डायरेक्शन झाली एक्स ऍक्सिसची, ही निगेटिव्ह डायरेक्शन झाली. वरच्या याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह झालं, हे निगेटिव्ह डायरेक्शन झाली. लक्षात ठेवा, या पद्धतीने आपण या ठिकाणी डायरेक्शन दाखवली. ही डायरेक्शन निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजेच हा फोर्स आपण इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या रूपामध्ये आपण हा फोर्स दाखवलेला आहे. आता लक्षात आलं तुम्हाला, या ठिकाणी आपण आकृती कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेली आहे. या ठिकाणी नंबर ऑफ लाईनच्या ऐवजी आपण एक लाईन या ठिकाणी कन्सिडर केली, ही झाली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि हा झाला डायपोल. याच्यामधलं अंतर 2l एवढं डिस्टन्स डायपोलचं आहे. मग या ठिकाणचा अँगल किती आहे, हा थीटा. याला काय केलं, इथून आपण एक्सटेंड केलं, याला परत इथून या ठिकाणी एक्सटेंड केलं. या ठिकाणी इथं बी नाव दिलं, या पॉइंटला पी नाव दिलं, या पॉइंटला ए बी, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला पी पॉइंट. मग आता आपल्याला या ठिकाणचा अँगल किती आहे, इथलचा थीटा असेल तर हा सुद्धा काय असेल, अँगल थीटाच असेल. इथून जाणाऱ्या लाईनीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि याच्यामधला अँगल किती असेल, तो थीटा असेल, सारखाच अँगल असेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कपल ऍक्टिंग म्हणजे टॉर्क फोर्स या ठिकाणी ऍक्ट होतो. हा कपल ऑफ फोर्स कशा पद्धतीनं कार्य करतो, हा आपल्याला टॉर्क टोनी लिहिता येते. टॉर्क टो म्हणजे कपल, यालाच काय म्हणतो आपण, टॉर्क टो इज सेड टू बी अ कपल. कपल किंवा मुवमेंट ऑफ फोर्स म्हणतो याला, मुवमेंट ऑफ फोर्स. मुवमेंट ऑफ फोर्स हा मुवमेंट ऑफ इलेक्ट्रिक फोर्स आपल्याला कशा पद्धतीने दाखवता येईल, हा फोर्स या दिशेने, हा फोर्स या दिशेने, आणि याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर दिल्यामुळे, इलेक्ट्रिक फील्ड जर आपण युनिफॉर्म दिलेली असल्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होईल, टॉर्क कशा पद्धतीने आपल्याला
रिप्रेझेंट करता येईल. पहा टॉर्क टो बरोबर आपल्याला काय लिहिता येते, टॉर्क टो इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स into one of perpendicular distance, one of the perpendicular distance between them, one of the perpendicular distance between them, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, perpendicular distance between them. त्याच्यामधलं perpendicular distance, one of the force, magnitude of force, आणि त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. त्याच्यामध्ये काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला कसं करता येतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय झालं इथं पहा, या डॉटेड लाईन मध्ये काय दाखवलेलं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणताही एक फोर्स घ्या, हा घ्या किंवा हा घ्या, कोणताही फोर्स आपण त्या ठिकाणी मॅग्निट्यूड आपल्याला कन्सिडर करायची. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपल्याला साइन इंडिकेट्स करते डायरेक्शन. फक्त आपल्याला या ठिकाणी त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. काय घेतली आपण, क्यू इंटू ई इज अ मॅग्निट्यूड. म्हणजे टॉर्क टो बरोबर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. कोणता याच्यापैकी हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, कोणताही एक फोर्स घ्या आणि या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, बीपी एवढं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आता बीपी डिस्टन्स कसं काढणार आहोत आपण, आकृतीमध्ये पाहता येईल. पहा या ठिकाणी साइन थिटा, साइन थिटा काय लिहिता येईल आपल्याला, सांगा पाहू. साइन थिटा इक्वल टू फ्रंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस बीपी डिवायडेड बाय 2l लिहिता येईल. कॉस थिटा म्हणजे ऍडजसंट साइड येते, म्हणजे आपल्याला साइन थिटा घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय घेतलं आपण, साइन थिटा इक्वल टू बीपी डिवायडेड बाय 2l. मग आता आपल्याला बीपी ची किंमत काढता येते. बीपी बरोबर याच्यावरून काढता येईल, काय लिहिता येते, बीपी बरोबर साइन थिटा इंटू 2l लिहिता येते. याच्यावरून साइन थिटा ट्रिगोनॉमेट्री यूज केलं आणि याच्यावरून आपण बीपी ची किंमत टाकली. टॉर्क टो इक्वल टू क्यू इंटू ई इंटू बीपी ची किंमत काय, 2l साइन थिटा. मग आता Q इंटू 2l म्हणजेच काय, याला काय लिहूया आपण, E इंटू Q इंटू 2l साइन थिटा. E इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, Q इंटू 2l साइन थिटा. वर या ठिकाणी परत लक्षात घ्या, या ठिकाणी लिहितो E Q इंटू 2l म्हणजे काय, डायपोल मुवमेंट. इट इज कॉल्ड P. P इक्वल टू Q इंटू 2l याची किंमत आहे. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, टॉर्क टो बरोबर काय लिहिता येते, E ला E इंटू P साइन थिटा. बरं आता या ठिकाणी आपल्याला वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ई पी साइन थिटा म्हणजेच काय झालं, या ठिकाणी दोन वेक्टरचा गुणाकार, वेक्टर ऍडिशन, वेक्टर मल्टिप्लिकेशन, सॉरी काय झालं, वेक्टर मल्टिप्लिकेशन. दोन वेक्टर आहेत, एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि दुसरा डायपोल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि हा डायपोल, या दोघांचा प्रॉडक्ट, या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजेच काय असेल, कपल ऍक्टिंग ऑन अन इलेक्ट्रिक डायपोल. त्या इलेक्ट्रिक डायपोल वर तेवढा काय होईल, त्या ठिकाणी कपल ऍक्ट होईल. म्हणजेच टॉर्क टो इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, ई क्रॉस पी. दिस इज कॉल्ड क्रॉस साइन. हे काय झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. दिस इज कॉल्ड अ क्रॉस प्रॉडक्ट. दिस इज अ क्रॉस प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ ई इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड डायपोल मुवमेंट. हा काय झाला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि डायपोलचा क्रॉस प्रॉडक्ट झाला. म्हणजे त्याला आपण टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी, सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी
अँड व्हेक्टर क्वांटिटीचा गुणाकार काय आलेला आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ ई क्रॉस पी. EP sin theta indicates that E क्रॉस पी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेलं आहे, त्याला आपण क्रॉस प्रॉडक्ट असं म्हणतो. आणि हा क्रॉस प्रॉडक्ट आपण टो या अक्षराने रिप्रेझेंट करतो. म्हणजेच या ठिकाणी आपण कप्पल काढलेला आहे, हा कप्पल आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. कप्पल टो इक्वल टू काय लिहिता येईल, ई क्रॉस पी किंवा EP आपल्याला लिहिता येईल. आता या ठिकाणी थिटावर डिपेंड्स आहे, थिटावर डिपेंड्स आहे या ठिकाणी टॉर्क ऍक्टिंग ऑन द वेक्टर क्वांटिटी. जर या ठिकाणी आपण हे डायपोल मुवमेंट याचा अँगल जर थिटा 90 डिग्री जर ठेवलेला असेल तर साइन 90 ची किंमत किती येईल या ठिकाणी पहा, साइन 90 ची किंमत 1 येईल. साइन 90 इक्वल टू 1 येईल. त्यामुळे या ठिकाणी कप्पल काय येईल, मॅक्सिमम असेल. जर या ठिकाणी आपण हा टॉर्क हा या ठिकाणचा अँगल 0 जर का ठेवलेला असेल, टॉर्क आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्याच डायरेक्शन आपण डायपोल मुवमेंट जर ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी काय होईल, अँगल साइन थिटाची किंमत 0 येईल. म्हणजे डायपोल हा कशावर अवलंबून आहे, अँगल थिटावर डिपेंड्स आहे. हा थिटा जर या ठिकाणी 0 डिग्री केलं म्हणजे हा याच दिशेने असेल डायपोल मुवमेंट, तर त्या ठिकाणी काय होईल, साइन थिटाची किंमत साइन 0, साइन 0 ची किंमत आपण याच्यामध्ये जर का टाकली EP साइन 0, साइन 0 ची किंमत काय येईल, 0 येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करता येते, केसेस यूज करता येते. त्याच्यामध्ये काय करता येते, केस यूज करता येते. कोणती केस यूज करता येतात, 2 केसेस आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येतात. जर या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि याच्यामधला अँगल थिटा जर 90 डिग्री असेल, इफ थिटा इक्वल टू 90 डिग्री या ठिकाणी असेल तर साइन 90 ची किंमत 1 येईल. पुट इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशन मध्ये टाका टॉर्क इक्वल टू काय येईल, EP. म्हणजे या ठिकाणी टॉर्क काय असेल, मॅक्सिमम असेल. केव्हा, ज्या वेळेस डायपोल मुवमेंट आपण 90 डिग्री असेल किंवा इलेक्ट्रिक फील्ड आणि डायपोल हे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील, त्यावेळेस काय असेल, या ठिकाणी टॉर्क मॅक्सिमम असेल. अदरवाईज ज्यावेळेस आपण इफ कन्सिडर केलं या ठिकाणी, इफ थिटा इक्वल टू काय घेतलं आपण, 0 कन्सिडर केलं, थिटा इक्वल टू 0 कन्सिडर केलं तर साइन 0 ची किंमत काय येईल, साइन 0 इक्वल टू 0. पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1. एक इक्वेशन मध्ये टाका टॉर्क टो इक्वल टू E इंटू P इंटू 0 इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय होईल, मिनिमम होईल. म्हणजेच या ठिकाणी अँगल्स वर काय आहे, या ठिकाणी टॉर्क ऍक्टिंग ऑन अ इलेक्ट्रिक डायपोल विच इज प्लेस इन एन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये टॉर्कचा अँगल जर का आपण चेंज केलेला असेल तर त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला अँगल जर मॅक्सिमम 90 असेल तर त्या ठिकाणी मॅक्सिमम टॉर्क मिळेल तुम्हाला. अदरवाईज त्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला, मिनिमम टॉर्क त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपण टॉर्क ऍक्टिंग ऑन अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा आपण इक्वेशन्स या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढच्या पार्ट मध्ये पाहूया आपण, त्या ठिकाणी केसेस मध्ये आपल्याला पाहायचं आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस डिफरंट केसेस. आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. इक्विटोरियल पॉइंट मध्ये किती असेल आणि या ठिकाणी आपल्याला ऍक्सियल पॉइंट मध्ये टॉर्क किती आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल हे पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. पार्ट 6 मध्ये आपण त्या ठिकाणी पाहूया.
पहा या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिलेला आहे पहा. अँड इलेक्ट्रिक डायपोल ऑफ लेंथ दिलेला आहे 2 सेंटीमीटर इज प्लेस विथ इट्स ॲक्सिस मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 10⁵ न्यूटन कुलम ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे. आर दिलेला आहे 10√3 दिलेला आहे या ठिकाणी. इट एक्सपिरियन्स अ टॉर्क ऑफ 10√3 न्यूटन मीटर. टॉर्क टो दिलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई दिलेला आहे 10⁵. डिस्टन्स 2L दिलेला आहे 2 × 10⁻². अँगल थिटा दिलेला आहे. किंमत टाका. टॉर्क टोचं इक्वेशन घ्या Q × E × 2L साइन थिटा. त्याच्यामध्ये किंमत टाका. टॉर्क दिलेला आहे 10√3 दिलेला आहे. क्यूची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यानंतर क्यूच्या नंतर ई दिलेला आहे 10⁵ टाका. त्याच्यानंतर डिस्टन्स QL दिलेला आहे 2L डिस्टन्स दिलेला आहे 2 × 10⁻². साइन ऑफ 30 म्हणजे 1/2 टाका 1/2. 2 गेट कॅन्सल झालं या ठिकाणचं. 2.0 10⁻² मधला 2 कॅन्सल झाला. 10⁻² आणि 10⁵ याची वजाबाकी केली तर काय येईल 10⁻³ येईल. Q × 10⁻³ येईल पहा. आता 10⁻³ कुठं जाईल या ठिकाणी 10⁻√3 डिवायडेड बाय 10⁻³ होईल. मग या ठिकाणी √3 10⁻1 आहे या ठिकाणी पहा. 1 आहे इथं 3 आहे. 1 मधून ऋण 3 गेलेत. किती राहतील ऋण 2 राहील. √3 × 10⁻² कुलम. √3चं अंडर काढा किती येईल या ठिकाणी. √3ची किंमत 1.73 × 10⁻² कुलम. या प्रकारचा प्रॉब्लेम 2 मार्कासाठी विचारला जातो. पहा इझी क्वेश्चन आहे. लॉग टेबल आपल्याला यूज करायची गरज पडत नाही. विदाउट लॉग टेबल आपल्याला हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय करता येतो सॉल्व करता येतो. हा सॉल्व प्रॉब्लेम आहे. परत एकदा पाहून घ्या हा सॉल्व प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व केलेला आहे. सॉल्व करून पहा.